आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। खासदार विनायक राऊत संगमेश्वर तालुक्यातल्या कुंडी आणि निगुडवाडी या जमीन घोटाळ्याच्या बद्दल उपोषणाला बसले होते। दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विनायक राऊत यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली। तसंच येत्या 15 दिवसात तोडगा काढण्याचं आश्वासनही दिलं। या आश्वासनानंतर विनायक राऊत यांनी आपलं उपोषण तुर्तास मागे घेतलं आहे। मात्र त्यांच्या उपोषणावर नारायण राणे यांनी सडकून टीका केली। आपण पाहतो आहोत संगमेश्वर कुंडी आणि निगुडवाडी इथल्या जमिनीचा विषय होता आणि या सगळ्या संदर्भात खासदार विनायक राऊत यांनी गेल्या काही काळापासून हा विषय लावून धरलाय। त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एक आंदोलन सुद्धा केलं। उदय सामंत यांनी त्यांची भेट घेतली, पण नारायण राणे यांनी मात्र त्यांच्यावर खरपूस टीका केली। मोजणी न करताच आपल्या ताब्यात जमीन घेतली हे नमूद केलेलं आहे, पण असं असताना त्याला दोषी मात्र ठरवलं गेलं नाही। त्यामुळे काल दिलेला अहवाल हा अपराधी लोकांना त्यांना म्हणजे माफी करणार आहे आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे। कोण तो विनायक राऊत? काय अवकाश आहे त्याची? काय कार्य तुम्ही त्या एवढ्या वर्षात 10 वर्ष झाली कोणता एक प्रकल्प आणला काय त्यांनी सांगा? एक गरिबांसाठी योजना राबवली सांगा? मला त्याच्यावर जास्त वेळ काढायचा नाही, पण अशा माणसाने उपोषण आज मला उपाशी असते तर मला सांग, मी पाठवतो बिर्याणी त्याला। तिकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधलाय। मुख्यमंत्रीपदावर 2 उपमुख्यमंत्र्यांचा डोळा असल्याचा आरोप पटोले यांनी पुन्हा एकदा केला। तसंच लोकशाहीत नेता मोठा नाही, जनता मोठी असते असं सांगायलाही ते विसरले नाहीत। आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा कस लागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला। मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीबाबत वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांना शंभूराज देसाई यांनी काळजी करू नका अशी सूचना केली आहे। आमचा संसार सुखाचा चालू असल्याचंही शंभूराज देसाई म्हणाले। राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आरोग्य आजारपण आहे की राजकीय आजारपण आहे? कारण की अनेक दिवसांपासून परत ते गायब होतात, त्याच्यावर खूप माझं काल त्यांच्याशी बोलणं होणार होतं पण नाही झालं। त्यामुळे त्यांचं मी आजाराच्याच तब्येतीबद्दल विचारणार होतो पण बोलणं नाही झालं। झालं की बोलणं की सांग। 2 उपमुख्यमंत्री त्या खुर्चीवर नजर ठेवून आहेत, त्यांच्या कार्यालयावर कब्जा करण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्याच्यामुळे प्रॉब्लेम तर आहेच। मुख्यमंत्र्यांनी सावध राहावं या 2 उपमुख्यमंत्र्यांपासून, एवढाच आमच्या मित्राला आमचा इशारा आहे। आमची काळजी नाना पटोलेंनी करण्याची गरज नाही। आमचा संसार सुखाचा चाललाय, त्यामुळं आणि काल माननीय अजितदादांनी सांगितलेलं आहे। अजितदादांनी काय शब्द वापरला की आम्ही काही वेडे आहोत का? ती खुर्ची भरलेली आहे, खुर्ची रिकामी नाही, त्यामुळं कोणाचाही कोणाच्या खुर्चीवर डोळा नाही। ज्यांना ज्यांना आपापल्या खुर्च्या मिळालेल्या आहेत त्या खुर्च्यांवर आम्ही बसलेली सगळी मंडळी समाधानी आहोत। नाना पटोलेंनी वाट बघावी, त्यांना या 2-3 खुर्च्यांपैकी कुठल्याही खुर्चीकडे बघायची सुद्धा संधी मिळणार नाही। आणि थेट जाऊयात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। एका कार्यक्रमात ते उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत अन्यही अनेक जण आहेत। गडचिरोलीतला हा कार्यक्रम आहे। राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाली काल। गडचिरोलीतल्या नक्षल प्रभावित भागातल्या लोकांना सन्मानित करण्यासाठी 2 वर्षांपूर्वीचा प्रसंग होता, ज्यात माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं होतं आणि एक मोठा कट सुद्धा C60 कमांडोसह स्थानिक लोकांनी उधळून लावला होता। मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो। जाऊयात थेट नवी दिल्लीत। लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावर भाष्य केलं। देशाला विकसित राष्ट्र बनवायचं असेल तर भ्रष्टाचार आणि घराणेशाही तसंच द्वेषभावना या 3 वाईट प्रवृत्तींचा नायनाट करावा लागेल असा घणाघात त्यांनी केला। देशाला घराणेशाहीनं पोखरून ठेवलं असून लोकांचे अधिकार हिसकावून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला। मात्र प्रत्येक पक्षात घराणेशाही असून दुसऱ्याकडे बोट दाखवताना 3 बोटं आपल्याकडे असतात असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला। तंत्र में एक ऐसी विकृति आई है
जो कभी भारत के लोकतंत्र को मजबूती नहीं दे सकती। और वो क्या है बीमारी? परिवारवादी पार्टियां। और उनका तो मंत्र क्या है? पार्टी ऑफ द फैमिली, बाय द फैमिली एंड फॉर द फैमिली। इनका तो जीवन मंत्र यही है कि उनकी पॉलिटिकल पार्टी, उनका राजनीतिक दल परिवार का, परिवार के द्वारा और परिवार के लिए, परिवारवाद और भाई भतीजावाद प्रतिभाओं के दुश्मन होते हैं। घरात जे लोक निवडून आले त्यांचे आई वडील काका मामा कोणी जर म्हणजे सत्तेत असतील किंवा पॉलिटिक्समध्ये असतील तर तसे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत। त्याच्यामुळे मी जरा कन्फ्यूज झाले की घराणेशाहीचा नक्की अर्थ काय काढायचा पहिला। आणि करप्शन बद्दल असंख्य असे घटक बघितले ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत अनेक राज्यांमधून। आणि अनेक अशी उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकते देशामध्ये पार्लमेंटमध्ये जे कधी ह्या बाजूला होते आणि त्यांच्यावर केसेस आल्या होत्या असे आरोप भारतीय जनता पक्षानेच केले होते आणि आज ते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे दौऱ्याच्या दरम्यान शरद पवार यांची भेट घेतल्यानं मोठा गदारोळ झाला होता। आता अजित पवार यांनी मौन सोडलंय। शरद पवार यांची आपण पुणे दौऱ्यात भेट घेतल्याचं अजितदादांनी कबूल केलं। पुतण्यानं काकांची भेट घेण्यात गैर ते काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर लपून छपून शरद पवार यांच्या भेटीला गेल्याचं मात्र त्यांनी खंडन केलं। आपण त्या गाडीत नव्हतोच असंही अजितदादा ठासून म्हणाले। मी लपून गेलेलो नाही। हे जे काही चाललंय ना, मी उधळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता आहे। मला काय लपून जायचं कारण आहे? तू कुठं बघितलं मला लपून गेलेलं? तुम्ही मला लपून गेलेलं कुठं बघितलं? मी उद्याच्याला तुमच्या घरी आलो तर तुमच्या घरातनं कधी बाहेर पडायचं तो माझा अधिकार आहे। अपघात झाल्यानंतर गाडी थांबवून ती बघणं हे देखील कर्तव्य असतं, ते देखील त्या ठिकाणी झालं। अरे वेड्या, पण मी त्या गाडीत नव्हतोच तर मी उतरणार कसं? आपण त्या बैठकीला एक मिनिट, मी बैठकीला गेलो, मी मान्य करतोय, परंतु ज्या गाडीचा अपघात झाला म्हणतात ती गाडी माझी नव्हतीच, मी त्या गाडीत नव्हतो। पुण्याच्या बैठकीचा आपण काही मनावर घ्यायचं कारण नाही। आदरणीय पवार साहेबांनी स्वतः सांगितलं, पवार परिवारातले ते सर्वात वडीलधारी ज्येष्ठ आहेत। मी त्यांचा पुतण्या लागतो नात्यानी, आणि घरातल्या व्यक्तींना भेटणं त्याच्यात कारण नसताना मीडियावाले त्याला इतकी वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी देतात आणि त्याच्यातून गैरसमज निर्माण होतात। चोरडिया ह्यांच्या 2 पिढ्याचे आमचे संबंध आहेत। चोरडियाचे वडील हे पवार साहेबांचे क्लासमेट होते आणि पवार साहेब तिकडनं मला वाटतं VSIचा कार्यक्रम संपून येणार होते। माझा कार्यक्रम होता हा चांदणी चौकामध्ये होता। तो कार्यक्रम त्या ठिकाणी संपून मला पुढचे माझे काही कार्यक्रम होते। त्यावेळेस चोरडियांनी पवार साहेबांना जेवायला बोलवलं होतं। जयंत पाटील पवार साहेबांच्या बरोबर होते, कारण ते पण त्या VSIच्या कमिटीमध्ये सदस्य म्हणून आहे। मी पण VSIला आहे। तिकडे अजित पवार गटाच्या नेत्यांनी नवाब मलिक यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांचा समावेश होता। प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांची काल तब्बल 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर जेलमधून सुटका झाली। यावेळेला केवळ मलिक यांच्या तब्येतीची विचारपूस केली। भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं। सध्या मलिक यांची प्रकृती सुधारणं गरजेचं आहे असंही त्यांनी नमूद केलं। नवाब मलिक साहेबांना इथे त्यांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी इथे आलेलो होतो, सुनील तटकरे साहेब आणि मी, आणि त्यांना बऱ्याच दिवसाच्या नंतर जवळपास 16 महिन्याच्या नंतर मेडिकल प्रकृतीमुळे त्यांना बेल मिळालेली आहे 2 महिन्यासाठी। काही राजकीय चर्चा किंवा कुठलीही काही विषयावर आम्ही काही चर्चा केली नाही। नवाब भाई हे माझे मोठे भाऊ आहेत, त्यांना काल बेल मिळत होती म्हणून मी प्रेमा आणि आदराच्याच नात्याने तिथे गेले होते। मी काही कुठलं राजकारण बोलायला गेले नव्हते।
तिकडे नवाब मलिक यांच्यावर झालेले आरोप अद्यापही सिद्ध झालेले नाहीत. मात्र त्यांना आता 2 महिन्यांच्यासाठी जामीन मंजूर झाला आहे, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. दरम्यान आता त्यांना विश्रांतीची गरज आहे, त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची राजकीय तसदी देणार नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय. मला त्यांना राजकारणात अडचणीत आणायचं नाही, कारण त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती पहिल्यांदा प्रायोरिटी आणि त्यानंतर राजकारण. त्यामुळं आज आम्ही त्यांना कोणत्याही स्वरूपाची तसदी देणार नाही. त्यांना सुप्रियाताई सुळे जाऊन काल भेटून आलेले आहेत आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केलेली आहे. त्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडो अशी आमची परमेश्वराकडे प्रार्थना आहे. तिकडे स्वातंत्र्यदिनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे ध्वजारोहणाचा कार्यक्रम अर्ध्यात सोडूनच निघून गेले, त्यामुळे त्यांच्यावर मोठी टीका होती आहे. पालकमंत्री संदीपन भुमरे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले आणि लगेचच खैरे यांनी काढता पाय घेतला. तर त्यांच्याच गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र भुमरे यांची भेट घेतली. तुम्ही घटनाबाह्य पालकमंत्री म्हटले तरी त्यांना अधिकार आहे. किती दिवस होणार? जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत पालकमंत्र्यावर बहिष्कार आमचं सरकार मग त्यांना काही शुभेच्छा पण नाही. काही कशाला शुभेच्छा? आपण स्वातंत्र्य सैनिकांना शुभेच्छा सकाळी आम्ही जाऊन घेऊन आलो. खैरे हे सुद्धा पालकमंत्री राहिलेले, यांनी सुद्धा अनेक वेळा ध्वजारोहण केलेले. म्हणून मला सांगायचं की आज मी जरी आज शासनाच्या वतीनं पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचा मी ध्वजारोहण जर करीत असेल तर खैरे साहेबांनी थांबलं पाहिजे. आणि मला वाटतं आज स्वातंत्र्य दिनाचा त्यांनी मला वाटतं की अपमान नाही केला पाहिजे. एक सांगायचं सगळं जग मानतं या हे खैरेला कोण विचारतं? तो मानू या न मानू कोण विचारतं खैरेला? तिकडे 2 उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नजर असल्याचं विधान नाना पटोले यांनी केलं होतं. याला मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं आहे. आमची काळजी नाना पटोले यांनी करण्याची गरज नाही, आमचा संसार सुखाचा चालू आहे असं देसाई म्हणाले. कोणाच्या खुर्चीवर डोळा नाही, नाना पटोले यांनी फक्त वाट बघावी, यातील कोणत्याही खुर्चीकडे बघण्याची संधी देखील तुम्हाला मिळणार नाही असा टोला शंभूराज देसाई यांनी पटोले यांना लगावला. आमची काळजी नाना पटोलेंनी करण्याची गरज नाही, आमचा संसार सुखाचा चाललाय. त्यामुळं आणि काल माननीय अजितदादांनी सांगितलेलं आहे, अजितदादांनी काय शब्द वापरला की आम्ही काही वेडे आहोत का, ती खुर्ची भरलेली आहे, खुर्ची रिकामी नाही. त्यामुळं कोणाच्या खुर्चीवर डोळा नाही. ज्यांना ज्यांना आपापल्या खुर्च्या मिळालेल्या आहेत त्या खुर्च्यांवर आम्ही बसलेली सगळी मंडळी समाधानी आहोत. नाना पटोलेंनी वाट बघावी, त्यांना या 2-3 खुर्च्यांपैकी कुठल्याही खुर्चीकडे बघायची सुद्धा संधी मिळणार नाही. उद्धव साहेबांनी संजय राऊतांना विचारलं पाहिजे, पवार साहेबांना सोडून काय तयारी करायची का? उद्धव साहेबांचा निर्णय संजय राऊत घेत असतात. त्यामुळे बघा, संजय राऊतांना सोडूनच नाना पटोले उद्धव साहेबांना भेटले. त्यांनी सुद्धा टाइम घातलं बरोबर. संजय राऊत नाहीत, मग जाऊन उद्धव साहेबांना भेटावं. संजय राऊत होऊ देणार नाही. तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक बैठक झाली, पण या बैठकीत प्रचंड गोंधळ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक सुरू होती. उपमुख्यमंत्री अजित पवार हे या बैठकीत प्रमुख होते. योगेश केदार यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. शेवटी पोलीस आणि आंदोलकात जोरदार बाचाबाची सुद्धा झाली. अजित पवार यांच्या बैठकीत आंदोलकांनी टेबलवरती जोराजोरात हात आपटले आणि कागदही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. संभाजीनगरमध्ये दाखल होताच शरद पवार यांचं विमानतळाच्या बाहेर अतिशय जंगी स्वागत करण्यात आलं. विमानतळाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि रोहित पाटील उपस्थित होते. आज ते नाधो महानोर यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केलेल्या आमदारांच्या विरोधात आता दंड थोपटलेत. छगन भुजबळ यांच्या विरोधात सभा घेतल्यानंतर 17 ऑगस्टला शरद पवार धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. शरद पवार यांच्या या दौऱ्यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी टीका केली. कोण कोणाला कोंडीत पकडतंय हे येणारा काळच ठरवेल असं धनंजय मुंडे म्हणाले. साहेबांची सभा आहे. काँग्रेसचे जे माजी मंत्री आहेत अमित देशमुख हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी विधानसभा जे आहेत ते लढवण्याचं सांगितलेलं आहे. काय सांगाल, कुठेतरी तुम्हाला या ठिकाणी कोंडीत पकडण्याचं? मला एक लक्षात घ्या, येणारा काळ ठरवेल कोण कुणाला कोंडीत ठरवत आहे. आता स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा. तेव्हा आता हळूहळू घोडा मैदान जवळ येत आहे. पाहूया काय होतं ते. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.